केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता दर्शनासाठी म्हणून शिर्डीच्या साई मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। दृश्य आपण पाहतोय शिर्डीमधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत। कालपासून त्यांचा मुक्काम हा अहिल्यानगरमध्ये आहे। आता ते शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतील। त्यानंतर मग विखे पाटील कारखान्याचा विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतील आणि त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते केलं जाणार आहे। कार्यक्रम स्थळाची दृश्य आणि ही दृश्य आहेत अमित शहांची लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। अमित शहा यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बोर्ड, त्यांच्या सिक्युरिटीसाठीची तयारी आणि ही सारी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतोय अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये। त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर, जोरदार तयारी करण्यात आली, भाजपचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। तर पुतळ्याचं अनावरण हे अमित शहा यांच्या हस्ते केलं जाणार आहे। हा पुतळा नेमका कोणाचा आहे तर बाळासाहेब विखे पाटील यांचा हा पुतळा आहे। राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर विखे पाटील कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला सुद्धा अमित शहा उपस्थित राहणार आहेत। आत्ता अमित शहा कुठे आहेत तर आत्ता अमित शहा शिर्डीच्या साई मंदिरामध्ये आहेत। साईबाबांच्या चरणी ते आधी लीन होतील आणि त्यानंतर मग दिवसभरात ठरलेल्या कामांचं, त्यांच्या कार्यक्रमांचं नियोजन हे ठरलेलं आहे। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अमित शहांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कारण कार्यक्रम जरी नियोजित असले तरी आगामी निवडणुकांच्या आधी केंद्रीय गृहमंत्र्यांनी नगरमध्ये येणं आणि त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणं हे फार महत्त्वाचं मानलं जातंय। राजकीय दृष्ट्या कार्यकर्त्यांना अमित शहा आज काही संदेश देतात का, अहिल्यानगरमधल्या नागरिकांना ते काही संदेश देतात का, काही कानमंत्र देतात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत शिर्डीमधून, अहिल्यानगरच्या शिर्डीमधून लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अमित शहा हे सध्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी लीन होत आहेत। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये अमित शहा आत्ताच्या क्षणाला पोहोचलेले आहेत। काल ते अहिल्यानगरमध्ये पोहोचले। अहिल्यानगरमध्ये विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील अशी सगळी मंडळी उपस्थित होती। तर आत्ता ज्यावेळी अमित शहा मंदिरामध्ये गेले त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे अशी सारी नेते मंडळी त्यांच्यासोबत मंदिरामध्ये गेलेली आहेत। मंदिरामध्ये अमित शहा साईंचं दर्शन घेतील। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। अमित शहा हे शिर्डीच्या साई मंदिरामध्ये साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी, साईंचं दर्शन घेण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर अहिल्यानगरच्या शिर्डीमधून। देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा आज शिर्डी दौऱ्यावर असून शिर्डीच्या लोणी या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पद्मश्री आणि पद्मविभूषण विठ्ठलराव विखे पाटील असतील, बाळासाहेब विखे पाटील असतील यांचा पुतळ्याचं लोकार्पण सोहळा आज अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर ते शेतकरी मेळाव्याला देखील संबोधित करणार आहे। खरं तर शिर्डी या ठिकाणी अमित शहा हे साईबाबांचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर लोणी या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण करून शेतकरी मेळाव्यास अमित शहा संबोधित करणार आहे। आपण जर बघितलं तर पुतळ्याच्या अनावरणासमोरच असं भव्य असं सभा मंडप देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आता गर्दी जमा होत आहे। अमित शहांच्या सुरक्षिततेनिमित्त भव्य असं पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे राहाता तालुका आणि कोपरगाव तालुक्यामध्ये ड्रोनवरती देखील बंदी घालण्यात आलेली आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जोरदार पावसामुळे लाखो हेक्टर जे क्षेत्र आहे शेतीचं ते पाण्याखाली गेलेलं आहे। फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, पिके उद्ध्वस्त झालेली आहेत आणि आता शेतकरी कुठेतरी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यामुळं आता आज अमित शहा जे लोणीमध्ये पुतळ्याचं अनावरण करून जे शेतकरी मेळाव्यात संबोधित करणार आहे तर त्या मेळाव्यातून नेमका अमित शहा शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचं देखील जाहीर केलंय आणि त्यामुळं अमित शहा या शेतकरी मेळाव्यातून काय घोषणा करणार खरं तर हे पाहणं आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। शिर्डीच्या साई मंदिरात अमित शहा दर्शन घेत आहेत, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। लाईव्ह दृश्य शिर्डीच्या साई मंदिरातून आपण पाहतोय, जिथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साईंच्या चरणी लीन होण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो, दृश्यांच्या डाव्या बाजूला अमित शहा हे दर्शन घेत आहेत, आपण ती दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। लाईव्ह दृश्य आहेत शिर्डीमधून।
नमो साईनाथम् साई शरणं हरि शरणं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई चरणं परमसुखदं साई चरणं परमसुखदं साई चरणं परमसुखदं साई चरणं परमसुखदं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई स्मरणं भयदुःखहरणं साई स्मरणं भयदुःखहरणं साई स्मरणं भयदुःखहरणं साई स्मरणं भयदुःखहरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं भवसागरतरणं साई शरणं भवसागरतरणं साई शरणं भवसागरतरणं साई शरणं भवसागरतरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं
नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई रूपं सगुणस्वरूपं साई रूपं सगुणस्वरूपं साई रूपं सगुणस्वरूपं साई रूपं सगुणस्वरूपं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई चरणं परमसुखदं साई चरणं परमसुखदं साई चरणं परमसुखदं साई चरणं परमसुखदं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई स्मरणं भयदुःखहरणं साई स्मरणं भयदुःखहरणं साई स्मरणं भयदुःखहरणं साई स्मरणं भयदुःखहरणं
नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं हरि शरणं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं नमो साईनाथं साई शरणं भवसागरतरणं साई शरणं भवसागरतरणं नमो साईनाथं नमो साईनाथं साई चरणं अमित शहांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते पुढे रवाना होत आहेत. शिर्डीमध्ये अमित शहा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साईबाबांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी दर्शन घेतलं आणि आता तिथून मंदिरातून ते बाहेर पडत आहेत. त्याची सुद्धा दृश्य आपण स्क्रीनवर दुसऱ्या बाजूला पाहतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यावेळी त्यांच्या सोबत आहेत. इतरही सगळे मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यावेळेला आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. पंकजा मुंडे आहेत. यांच्यासह साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांनी आणि आता अमित शहा हे पुढे रवाना झालेले आहेत. एका बाजूला दृश्य आपण बघतोय अमित शहांनी मनोभावे पूजा अर्चना केली साईबाबांची त्यावेळची दृश्य आणि दुसरीकडे आता मंदिरातून ते पुढे रवाना होत आहेत त्याची दृश्य.